विडाल टेस्ट आपण करतो टायफॉइड फीवरसाठी. आता जर आपल्याला सिम्पटम्स दिसतात पेशंटमध्ये की स्टेप लॅडर फीवर आहे, माझं रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया आहे, रोज स्पॉट्स आहेत, हे सगळे सिम्पटम्स दिसत असतील तर आपण टायफॉइड आहे का चेक करण्यासाठी आपण करतो विडाल टेस्ट. सो विडाल टेस्ट इज डन टू डायग्नोज टायफॉइड फीवर. आता टायफॉइड फीवर ह्यालाच आपण म्हणतो एंटेरिक फीवर आणि ह्यालाच आपण म्हणतो इंटेस्टिनल फीवर. कारण यामध्ये आपले इंटेस्टाइन जो आपला GI ट्रॅक्ट आहे तो अफेक्टेड असतो आणि हे अफेक्ट करणारं जे मेन कॉज आहे दॅट इज साल्मोनेला टायफी. साल्मोनेला टायफी हा एक ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया आहे आणि हा आपल्या पेअर्स पॅचेसला इन्फेक्ट करतो आणि मग ती सगळी अख्खी पॅथॉलॉजीच्या लेक्चरमध्ये आहे. पण आता इथे मेन कॉज काय आपला साल्मोनेला टायफी. तसंच अजून एक असतं साल्मोनेला पॅराटायफी. सो ह्या दोन गोष्टींमुळे होतं टायफॉइड फीवर. सो टायफॉइड फीवर होऊ शकतं ड्यू टू साल्मोनेला टायफी किंवा साल्मोनेला पॅराटायफी. दिस इज अ ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि आपल्याला माहिती आहे बेसिक की टायफॉइड फीवर कशामुळे होतं, ॲज अ मोड ऑफ ट्रान्समिशन काय थ्रू फिको ओरल रूट. जर आपण कंटॅमिनेटेड फूड किंवा कंटॅमिनेटेड वॉटर कन्झ्युम केलं यामुळे होतं टायफॉइड फीवर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपण म्हणतो विडाल टेस्ट करायची, टायफॉइडमध्ये विडाल टेस्ट करायची, पण विडाल टेस्ट ही एक कन्फर्मेटरी टेस्ट नाही आहे. कारण कधी कधी कसं होतं व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे पण कधी कधी विडाल टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते. सो विडाल टेस्ट ही कन्फर्मेटरी टेस्ट नाही आहे. काही केसेसमध्ये तिथं पेशंटला असतं व्हायरल फीवर, व्हायरल इन्फेक्शन झालेलं असतं, पण आपण म्हणतो करा विडाल आणि विडाल येतं पॉझिटिव्ह, पण ते टायफॉइड नसतं, फॉल्स पॉझिटिव्ह पण येतं बऱ्याच वेळा. सो त्यामुळे विडाल टेस्ट इज नॉट अ कन्फर्मेटरी टेस्ट. मग आता कन्फर्मेटरी टेस्ट काय असणार लॉजिकली, ह्यात काय होतं टायफॉइड फीवरमध्ये काय होतं, जे बॅक्टेरिया आहे ते पेअर्स पॅचेसला इन्व्हेड करतं, इन्फेक्शन कॉज करतं, इन्फेक्शन ते स्प्रेड होतं आणि मग हे ब्लड स्ट्रीममध्ये पण एंटर करतं हे बॅक्टेरिया. आता जर ब्लड स्ट्रीममध्ये बॅक्टेरिया गेलेला आहे सो आपण काय करणार, आपण ब्लड कल्चर करणार. सो कन्फर्मेटरी टेस्ट काय आपली ब्लड कल्चर. आणि आपल्याला क्लिअरली येईल आपले जे ब्लड कल्चरचे रिपोर्ट्स आहेत त्यात आपल्याला दिसेल साल्मोनेला टायफी इन ब्लड हे पॉझिटिव्ह आहे. सो त्यामुळे विडाल टेस्ट ही कन्फर्मेटरी टेस्ट नाही आहे. टायफॉइडसाठी आयडियल कन्फर्मेटरी टेस्ट इज ब्लड कल्चर, पण आपण हे मोस्टली करत नाही, आपण मोस्टली विडालच करतो. पण पेपरच्या हिशोबाने लक्षात ठेवायचं, जर MCQs वगैरे आलं कन्फर्मेटरी टेस्ट काय तर ती विडाल टेस्ट नाही आहे, ती आहे ब्लड कल्चर. आता जे साल्मोनेला टायफी आहे ह्याचे अँटीजन्स दोन प्रकारचे असतात, साल्मोनेला टायफी O अँटीजन आणि साल्मोनेला टायफी H अँटीजन. आता हे साल्मोनेला टायफी आपल्या बॉडीमध्ये एंटर करते, सो हे अँटीजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करते. हे अँटीजन दोन टाईप्सचं असतं, साल्मोनेला टायफी O अँटीजन आणि साल्मोनेला टायफी H अँटीजन. हे झालं साल्मोनेला टायफीचे अँटीजन्स. आता सेकंड येतं साल्मोनेला पॅराटायफी, जे आपण मगाशी बघितलेलं की दोन गोष्टींमुळे होतं, साल्मोनेला टायफीमुळे आणि साल्मोनेला पॅराटायफीमुळे. आता जे साल्मोनेला पॅराटायफी आहे त्याचे तीन प्रकारचे अँटीजन्स असतात, साल्मोनेला पॅराटायफी O अँटीजन, साल्मोनेला पॅराटायफी AH अँटीजन आणि साल्मोनेला पॅराटायफी BH अँटीजन. सो साल्मोनेला टायफीचे दोन अँटीजन्स येतात O आणि H, आणि साल्मोनेला पॅराटायफीचे तीन अँटीजन्स येतात O, AH आणि BH. आता नेक्स्ट येतं इंडिकेशन्स, आपण केव्हा विडाल टेस्ट करणार. आता ऑब्व्हियसली इंडिकेशन्स म्हणजे आपले जे पेशंटचे कंप्लेंट्स पेशंट सांगतोय त्याच्यावरच आपण ठरवणार ना की विडाल टेस्ट करायची की नाही. आता काय काय बघणार आहे, आता आपण जर पेशंट सांगतोय की हाय ग्रेड फीवर आहे, चेस्टवर रेड स्पॉट्स जे आपण म्हणतो रोज स्पॉट्स दिसत आहेत, आपण एक्झामिन केल्यावर आपल्याला रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया वाटतोय, पेशंट सांगतोय ॲबडॉमिनमध्ये पेन आहे प्लस सेमी सॉलिड मोशन्स होत आहेत, म्हणजे जे आपण होतो पी सूप डायरिया ते कंप्लेंट असेल तर ह्या सगळ्या केसमध्ये आपण कन्फर्म करण्यासाठी, कन्फर्म नाही आपण डायग्नोज करण्यासाठी आपण करतो विडाल टेस्ट. सो आपण काय काय कंप्लेंट्स बघितले इथे, हाय ग्रेड फीवर, रोज स्पॉट्स ऑन चेस्ट, रिलेटिव्ह ब्रॅडिकार्डिया, ॲबडॉमिनल पेन, सेमी सॉलिड मोशन्स, असे सगळे कंप्लेंट्स असतील तर मग आपण विडाल टेस्ट करतो. पण केव्हा करायची, आता सगळ्या टेस्टमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं की केव्हा ती टेस्ट करायची. आता आपल्या बॉडीमध्ये साल्मोनेला टायफीचं अँटीजन एंटर केलेलं आहे, त्या अँटीजनच्या अगेन्स्ट आपली बॉडी अँटीबॉडीज प्रोड्यूस करणार. आता हे जे अँटीबॉडीज प्रोड्यूस करते त्या अँटीबॉडीज प्रोड्यूस करण्यासाठी आपल्या बॉडीला 1 वीक लागतो. ठीक आहे, 1 वीक नंतरच आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज प्रोड्यूस होतात. सो आता आपण जी टेस्ट करतोय विडाल टेस्ट हे आपण अँटीबॉडीज आहेत का बघण्यासाठी करतो. जर आपल्या बॉडीमध्ये अँटीबॉडीज आहेत O आणि Hच्या अगेन्स्ट ह्याचा अर्थ तुम्हाला टायफॉइड झालेला आहे. पण 1 वीक आधी तुम्ही टेस्ट केली तर अँटीबॉडीज आहेत का तुमच्या बॉडीमध्ये, नाही, मग नेगेटिव्हच येणार आहे. त्यामुळे प्रॉपर हिस्ट्री घ्यायची, कधीपासून फीवर आहे, कधीपासून हे कंप्लेंट्स आहेत,
जर 1 वीक झाला असेल, 1 वीकच्या वर झालं असेल, 7 डेजच्या वर झालं असेल तरच विडाल टेस्ट ॲडवाईज करायची. सो विडाल टेस्ट केव्हा आपण ॲडवाईज करतो की हे कंप्लेंट्स होऊन 1 वीक झाला, 1 वीक झाला हे सगळे कंप्लेंट्स आहे, मग आपण विडाल टेस्ट ॲडवाईज करायची. रिझन की अँटीबॉडीज प्रोड्यूस होण्यासाठी 1 वीक लागतो. आपली बॉडी काही एवढी फास्ट नाही, आपल्या बॉडीला 1 वीक लागतो हे सगळं प्रोसेस होण्यासाठी. आणि लक्षात कसं ठेवायचं, टायफॉईड किती लेटर्स आहेत, TYPHOID 7 लेटर्स. सो टायफॉईड फीवरमध्ये 7 दिवसांनंतर त्याची टेस्ट करायची, त्याच्यासाठी विडाल टेस्ट करायची. किती दिवसानंतर, 7 दिवसांनंतर. हे लक्षात राहिलं. मग आता आपण बघूया प्रोसिजरमध्ये आता बेसिक काय आहे की जे आपलं बॅक्टेरियल अँटीजन आहे ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतं. एंटर केल्यावर ते ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातं. ब्लड सर्क्युलेशनमध्ये जातात अँटीजन्स आणि त्यामुळे आपली बॉडी त्याच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज प्रोड्यूस करते. आता हे जे अँटीबॉडीज प्रोड्यूस झाले आहेत हेच चेक करतो आपण थ्रू विडाल टेस्ट. मग आता लॅब टेक्निशियन काय करणार, ते जे काय त्या पेशंटचं ब्लड आहे ते कलेक्ट करणार. मग त्या ब्लडमध्ये आपण केमिकल्स ॲड करणार. केमिकल्स ॲड केल्यावर आता ते कसं आहे, एक हे बनवतो ना की त्यांना आपण काडी लावून दिली की तुम्ही भांडा, तसेच ते आपण केमिकल्स टाकले की तुम्ही भांडा. आपण केमिकल्स टाकले की ते अँटीजन्स आणि अँटीबॉडीज भांडतात आणि त्यामुळे आपल्याला अग्ल्युटेशन रिॲक्शन दिसते. दॅट इज अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन दिसते. सो इथे फंडा काय आहे की आपण ब्लड कलेक्ट केलं, त्यामध्ये आपण केमिकल्स टाकतो, म्हणजेच आपण काडी लावतो 2 लोकांमध्ये, त्यामुळे त्यांच्यात भांडणं होतात. त्यामुळे अँटीजन्स आणि अँटीबॉडीमध्ये भांडणं होतात आणि त्यामुळे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होती. आणि हे रिॲक्शन कशी दिसते आपल्याला, तिथे आपल्याला अग्ल्युटेशन दिसतं. आणि किती कुठे ते कोणत्या टायटरमध्ये ॲग्ल्युटेशन झाले त्या अकॉर्डिंग आपण ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठरवतो. आता आपण हे कसं करतो, आपण प्रत्येक अँटीजनसाठी 5 डायल्युशन्स बनवतो. म्हणजे ओचे आपण 5 डायल्युशन्स बनवणार, एचचे 5 डायल्युशन्स, AHचे 5, BHचे 5 आणि मग प्रत्येकमध्ये आपण केमिकल टाकत जाणार. आणि हे जे 5 डायल्युशन्स आहेत हे वेगवेगळ्या टायटरचे असतात. म्हणजेच 1:20, 1:40, 1:80, 1:160, 1:320 असं डबल करत जायचं. आता आपल्याला जर अग्ल्युटेशन दिसतं इन 1:40 डझंट मॅटर. जर 80च्या खाली असेल तर ते नेगेटिव्ह. जर आपल्याला हे अग्ल्युटेशन दिसतं इन 1:160 मग ठीक आहे, अँटीजन बघायचं कोणतं आहे, ते अँटीजन पॉझिटिव्ह आहे. मग त्या अकॉर्डिंग आपण ठरवतो की अक्यूट इन्फेक्शन का क्रॉनिक इन्फेक्शन, हे आपण पुढे पाहूया. पण इथे बेसिक काय केलं, आपण प्रत्येक अँटीजनचे आपण 5 डायल्युशन्स घेतले. त्या 5 डायल्युशन्समध्ये आपण केमिकल्स टाकले. मग कोणत्या टायटरमध्ये आपल्याला ॲग्ल्युटेशन दिसतंय मग त्या अकॉर्डिंग आपण तो रेशो घेतला. ठीक आहे. आता जर 1:80च्या वरती आपल्याला ॲग्ल्युटेशन दिसलं ह्याचा अर्थ टायटर पॉझिटिव्ह आहे, तुम्ही टायटर पॉझिटिव्ह आहात. म्हणजेच जर रेशो तुमचा 1:160 असेल किंवा 1:320 असेल म्हणजेच तुम्ही टायफॉईड पॉझिटिव्ह आहात. आणि जेवढा जास्त टायटर तेवढा जास्त स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह तो पेशंट आहे. म्हणजेच आता जर 2 पेशंट आहेत, त्यातला एक आहे 1:160 वाला, दुसरा आहे 1:320 वाला. तर जो 320 वाला आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियल लोड जास्त आहे, त्याच्या ब्लडमध्ये बॅक्टेरिया जास्त आहेत, त्यामुळे त्याचं 1:320 आलेलं आहे. तर आपण ह्यातून कन्क्ल्युजन काय काढलं की जेवढा जास्त टायटर म्हणजेच 160पेक्षा 1:320 मोठं झालं. सो जेवढा जास्त टायटर तेवढा तो पेशंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह फॉर टायफॉईड. मग आता आपण मगाशी जे सांगितलं की आपण अक्यूट आहे की क्रॉनिक आहे हे कसं ठरवायचं, आता हे आपण बघूया. सो आता आपण नेक्स्ट बघूया इंटरप्रिटेशन. आता कोणतं अँटीजन पॉझिटिव्ह आहे त्या अकॉर्डिंग आपण ठरवतो अक्यूट इन्फेक्शन की क्रॉनिक इन्फेक्शन. सो आता जर सॅल्मोनेला टायफी ओ पॉझिटिव्ह असेल तो ओ वरून ओ ऐका ना, सो ओ आणि ए हे एकत्र. सो सॅल्मोनेला टायफी ओ अँटीजन पॉझिटिव्ह असेल म्हणजेच तुमचं अक्यूट इन्फेक्शन आहे तुमच्या बॉडीमध्ये. मग नेक्स्ट येतं सॅल्मोनेला टायफी एच अँटीजन. जर एच अँटीजन पॉझिटिव्ह असेल याचाच अर्थ त्या पेशंटमध्ये क्रॉनिक इन्फेक्शन आहे. क्रॉनिक CH, सो C वरून क्रॉनिक, H वरून H अँटीजन. सो सॅल्मोनेला टायफी एच अँटीजन पॉझिटिव्ह आहे याचाच अर्थ क्रॉनिक इन्फेक्शन आहे. म्हणजे जे आपण बघितलेलं की गॉल ब्लॅडरमध्ये ते राहतं आहे, सॅल्मोनेला टायफी जाऊन गॉल ब्लॅडरमध्ये स्टोअर होतं आहे आणि आपण अँटीबायोटिक्स तर देतो, आपल्याला वाटतं आपण मारून टाकलं सॅल्मोनेला टायफीला, पण ते लपून बसतं आहे गॉल ब्लॅडरमध्ये. त्यामुळे ते सारखं मग क्रॉनिक टायफॉईड प्रोड्यूस करतं आहे आणि
तेव्हा जर क्रॉनिक इन्फेक्शनचा स्टेज असेल त्या केसमध्ये आपल्याला दिसतं साल्मोनेला टायफी H अँटीजन पॉझिटिव्ह. सो CH, C वरून क्रॉनिक, H वरून H अँटीजन आणि O ऐका ना. सो O अँटीजन पॉझिटिव्ह असेल तर अक्यूट इन्फेक्शन असतं. सो साल्मोनेला टायफी O अँटीजन पॉझिटिव्ह असेल तर अक्यूट इन्फेक्शन, साल्मोनेला टायफी H अँटीजन पॉझिटिव्ह असेल तर क्रॉनिक इन्फेक्शन. मग आपलं जे साल्मोनेला पॅराटायफी AH आहे ते पॉझिटिव्ह असेल तर कॅरियर स्टेटमध्ये असतं पेशंट. जर साल्मोनेला पॅराटायफी BH अँटीजन पॉझिटिव्ह असेल तर पेशंट कॅरियर स्टेटमध्ये असतं. आणि पॉझिटिव्ह म्हणजेच इन्फेक्शन आहे, नेगेटिव्ह म्हणजे इन्फेक्शन नाही आहे. आता आपण मग जे सांगितलेलं की आपण टायटरला डायल्यूट करतो. सो हे जे डायल्यूशन आहे हे किती आल्यावर आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करायचं. आता हे काय काय असतात व्हॅल्यूज, 1:20, 1:40, 1:80, मग 160, 320, 640. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढं जास्त ते डायल्यूट होत चाललं आहे तेवढं जास्त त्याचं इन्फेक्शनचं इंडिकेशन वाढतं आहे. म्हणजे आता जर 320 आलं म्हणजे फार जास्त इन्फेक्शन आहे, 640 आलं म्हणजे तर नेक्स्ट लेवल इन्फेक्शन आहे. सो जेवढं जास्त डायल्यूशन तेवढं जास्त त्या पेशंटमध्ये त्याचं इन्फेक्शन आहे. सो हायर द डायल्यूशन हायेस्ट द इन्फेक्शन. आता 180पर्यंत तुम्ही टायफॉईड पॉझिटिव्ह नाही म्हणत. जर 180 आलं तरी तुम्ही टायफॉईड पॉझिटिव्ह नाही म्हणत. जर 160 किंवा मग 320 हे सगळं असेल तर मग ते पॉझिटिव्ह येतं. सो 1:20, 1:40, 1:80 ह्यातलं काही पॉझिटिव्ह आलं तर ते टायफॉईड पॉझिटिव्ह नसतं. जेव्हा 160, 320, 640 मोस्टली नाही धरत आपण, म्हणजे येतच नाही तेवढं. 160 किंवा 320 असेल म्हणजे टायफॉईड पॉझिटिव्ह आहे. सो एनी डायल्यूशन किंवा एनी टायटर विच इज ग्रेटर दॅन 180 इज टायफॉईड पॉझिटिव्ह. आता आपण केस बघूया. एक 22 इयर्सचा मेल पेशंट होता. त्याचे कंप्लेंट्स होते की त्याला 7 दिवसांपासून हाय ग्रेड फीवर आहे, पोटात दुखतं, कधी कधी छातीवर असे लाल लाल चट्टे आलेत आणि घसा जरा खवखवतो. मग ह्या सगळ्यावरून आता GI रिलेटेड पण होतं, फीवर पण होतं. सो वी हॅव ॲडवाइज्ड CBC आणि विडाल टेस्ट. रिपोर्ट्समध्ये आपण बघितलं की त्याचं साल्मोनेला टायफी O अँटीजन पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच तो जो रेशो आहे तो आला आहे 1:160. सो ह्याचाच अर्थ अक्यूट इन्फेक्शन तर आहे. मग नेक्स्ट आपण चेक केलं साल्मोनेला टायफी H अँटीजन. H अँटीजन आलं आहे 1:40. ह्याचा अर्थ क्रॉनिक इन्फेक्शन तर नाही आहे. चला, गॉल ब्लॅडरमध्ये तो लपून बसलेला नाही आहे, फक्त अक्यूट इन्फेक्शन आहे. मग AH नेगेटिव्ह आहे, BH नेगेटिव्ह आहे. सो आता अक्यूट इन्फेक्शन आहे आणि 1:160 आहे. सो अशा केसमध्ये आपण स्ट्रॉंग ग्राम नेगेटिव्ह अँटीबायोटिक्स देतो, म्हणजेच जे आपले 3rd जनरेशन सेफॅलोस्पोरिन्स आहेत ते आपण IV देतो. आता अशा केसमध्ये ओरल नाही देत बसायचं. ओरल 5 दिवस IVचा कोर्स झाल्यानंतर द्यायचं. पहिलं लगेच आपण IV द्यायचं, कारण ब्लडमध्ये बॅक्टेरिया गेला आहे. सो अशा केसमध्ये IV अँटीबायोटिक्स द्यायचे, जे स्ट्रॉंगली ग्राम नेगेटिव्ह अँटीबायोटिक्स आहेत असेच द्यायचे. सो हे झालं आपलं विडाल टेस्ट. विडाल टेस्ट हे आपण करतो टायफॉईड फीवरसाठी, पण हे कन्फर्मेटरी टेस्ट नाही आहे. टायफॉईडसाठी कन्फर्मेटरी टेस्ट आहे ब्लड कल्चर. आणि विडाल टेस्ट आपण पॉझिटिव्ह केव्हा कन्सिडर करतो, जेव्हा इट इज मोर दॅन 1:80, म्हणजेच 1:160 असेल, 1:320 असेल, तेव्हा आपण करतो कन्सिडर की पेशंट टायफॉईड पॉझिटिव्ह आहे.